नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. गेले दीड वर्ष अगदी सहज म्हणून देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला जात होते. इतरही अनेक नेते राजसाहेबांच्या घरी पायधूळ झाडत होते. हे सगळे कशासाठी चालले आहे किंवा यातून काय निष्पन्न होणार याची साधारण कल्पना सगळ्यांनाच होती. यावेळी 400 पारचा नारा देणाऱ्या भाजप दुनियांना आपल्या बळावर किंवा हा नारा दिला तेव्हा भाजपच्या गोटात असलेल्या मित्र पक्षांच्या जोरावर हे लक्ष्य गाठणे शक्य नाही याची लवकरच कल्पना आली आणि त्यातून सुरू झाले बेरजेचे राजकारण. अलीकडील काळात बेरजेच्या राजकारणालाच फोडाफोडीचे राजकारण म्हणतात आणि कोणत्याही पक्षासाठी ते निषिद्ध नाही. तत्व, निष्ठा, विचार, आदर्श वगैरे सगळे आता संदर्भहीन झाले आहेत. दुसऱ्या पक्षात जाणारा तो गद्दार आणि आपल्या पक्षात येणारे स्वातंत्र्य सैनिक ही मांडणी सगळेच पक्ष करीत असतात. मोदी शहांचा भाजप तर निव्वळ व्यवहारवादावर चालणारा पक्ष आहे. कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतात याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही. हाती असलेल्या सगळ्या शस्त्रांचा मुक्त हस्ते वापर करत पक्षाची ताकद वाढवायची आणि ती केवळ कार्यकर्त्यांच्या स्वरूपात नाही तर आमदार खासदारांच्या स्वरूपात हे एकमेव ध्येय भाजप समोर असते. त्यामुळे मागच्या निवडणुकीत भाजपची आणि खास करून मोदींची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या राज ठाकरेंवरही भाजपने गळ टाकला. महाराष्ट्रात भाजपने भरपूर फोडाफोडी केली, परंतु त्यानंतरही आपले इप्सित साध्य होईल की नाही याची भाजप नेत्यांना शंका आहेच. त्यामुळेच महाविकास आघाडीत जवळपास दाखल झालेल्या महादेव जानकरांना भाजपने शर्थीचे प्रयत्न करून आपल्याकडे खेचले. राज ठाकरेंसोबत बराच काळ चर्चा चालली. या चर्चेला आकार देण्यासाठी राज ठाकरे स्वतः दिल्लीत अमित शहांना भेटायला गेले. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत सामील होणे जवळपास निश्चितच मानले जात होते, परंतु अनेकदा चर्चा करूनही समीकरण जुळत नव्हते. राज ठाकरेंच्या उमेदवाराने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भाजपची इच्छा होती. राज ठाकरेंनी ती साफ ठोकरून लावली. हा त्यांचा निर्णय योग्यच म्हणायला हवा. त्यानंतर राज्यसभेची आणि विधान परिषदेची प्रत्येकी एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावरही राज ठाकरेंनी सध्याच काही निर्णय घेत नाही असे सांगितले असावे. त्याचवेळी आपल्या एकला चलो रे भूमिकेने फार काही साध्य होत नाही. आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपण सत्तेतील कोणतीही पदे देऊ शकत नाही आणि त्यामुळेच अनेक नेते आपल्याला सोडून गेले याचीही जाणीव राज ठाकरेंना झाली असावी. आणि म्हणूनच पुढच्या विधानसभा निवडणुकीत काय ती सौदेबाजी करू असे सांगत या निवडणुकीत त्यांनी आपला एकही उमेदवार उभा न करता महायुतीला नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. एरवी समोरच्या नेत्याला अचूक कैचीत फसवणाऱ्या भाजप नेत्यांना इथे राज ठाकरेंनीच कैचीत पकडल्याचे दिसतंय. महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे, परंतु मनसेचा कोणताही उमेदवार नसल्याने राज ठाकरेंचा वापर करून उद्धव ठाकरेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न फसलाच म्हणावा लागेल. राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार की नाही हे देखील स्पष्ट नाही. राज ठाकरेंची तोफ यावेळी धडाडली नाही तर मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याचा महायुतीला कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही. मनसेचे नेते, कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सामील होतीलही, परंतु मनसेचा मतदार महायुतीकडे वळतो की उद्धव ठाकरेंकडे हा संभ्रम कायम असेल. शिवाय या पाठिंब्याच्या जोरावर विधानसभेत आपल्या पदरात भरघोस दान पाडून घेण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न राहीलच. मागच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी उघडपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोयीचा होईल असा प्रचार केला होता, परंतु मनसेच्या मतदारांनी मात्र काँग्रेस राष्ट्रवादी ऐवजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कौल दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहे, त्यामुळे मनसेचे आणि काही प्रमाणात उद्धव ठाकरे गटाचे मतदारही महायुतीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे गणित जुळून आले आणि महायुतीला अपेक्षित यश मिळाले तर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीत सामील होतील आणि त्यांनी आपली ताकद विधानसभा निवडणुकीसाठीच राखून ठेवल्याचे दिसून येते. लोकसभेत महायुतीला कौल मिळाला तर त्यात मनसेचाही वाटा आणि नाही मिळाला तर भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम हे सांगायला सध्या तरी राज ठाकरे मोकळे आहेत. एकूण काय तर राज ठाकरेंनी यावेळी चतुरपणे हातचे राखून राजकारण केल्याचे दिसतंय. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.